परंतु कर्जमाफी राहिली त्या ठिकाणी शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाही, शेतीच्या मालाच्या दराची अवस्था वाईट आहे आणि शेती कृषी मंत्री ज्या सभागृहाला एक वेगळी उंची आहे त्या सभागृहामध्ये रम्मी खेळतात. ते राज्य कुठं नेऊन ठेवले आपण बघितलं तर जाती धर्माच्या नावाखाली त्या ठिकाणी माणसांना माणसामध्ये भांडण्याचं काम सुरू आहे. या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. जर खऱ्या अर्थानं त्यांना काही वाटत असेल तर या चुकीच्या मंत्र्यांच्या चुकीच्या आमदारावर कारवाई केली पाहिजे आणि जे मंत्री सभागृहामध्ये रिंमक घेतात त्या मंत्र्यांना लगेच त्या ठिकाणी त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे. आज शेतकऱ्यांनी पत्त्या खेळायची वेळ आणलेली आहे. म्हणजे जर अशा पद्धतीनं सभागृह चालणार असेल काय लोकांनी अपेक्षा करायच्या? सभागृहातून लोकांच्या अपेक्षा असतात काहीतरी नक्की निर्णय चांगले घेतले जातील, महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील, परंतु त्या सभागृहामध्ये मारामाऱ्या भांडणं रम्मी ह्यासारखे व्यवसाय जर होत असतील तर काय सामान्य माणसाने अपेक्षा करायची? आज या ठिकाणी या राजकीय जीवनामध्ये राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय सांस्कृतिक ही एक परंपरा होती. त्या परंपरेचा चिखल करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं केलं आहे. या सरकारचा आम्ही निषेध करतोय. या ठिकाणी ज्या मंत्र्यांना तडकाफडकी राजीनामा त्यांचा घेतला पाहिजे आणि ज्या सभागृहामध्ये मारामाऱ्या होतात त्या सभागृहामध्ये काही ते जे आमदार आहेत त्या आमदारांच्या कडक कारवाई केली पाहिजे. ज्यांनी मार खाल्ला त्यांच्यावर तुम्ही पोलीस केस करताय, ज्यांनी मारलं ज्यांनी खुणवलं हा महाराष्ट्रानं सगळा व्हिडिओ बघितला. त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं राजकारणामध्ये एक गुंडशाही निर्माण करण्याचं भारतीय जनता पार्टीने काम करतात. सर्व आमच्या जिल्ह्यातली महिला असेल, युवक असेल, विद्यार्थी असेल यांच्या माध्यमातून आम्ही निषेध करतो.